नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. आणि तुम्हाला सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मम्मी, सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना. 15 ऑगस्टला राखी समारंभ का? कारण की ही लेट करंट आहे ना आमची बाय. पटकन 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 बाय पटकन पटकन बाय पटकन पटकन. बाई काय हा प्रकार. एवढी पण नाही गरज. ज्यादा टाइट मत कर. पटकन आहे खरंच बस पटकन नाही त्या वर सुट्टा ना मग कपर दे मला बस ते तुमचं बरोबर आहे. कुठे आहे आमची लेझीम अजून नाही मिळाली. आणि बा तुमची अजून कुठे आहेत लेझिम खेळणारे कुठे आहेत? आम्ही आहे. आम्ही लोक आहेत अजून 5-6 जण आहेत. येत आहेत ना? हा येत आहेत. हां हां तेच पाहिजेच. तयारी चालू आहे मित्रांनो आता झेंडा फडकवण्याची. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना. मधील सर्व रहिवाशांनी, कार्यकर्त्यांनी आणि बाळगोपाळांनी या पटांगणामध्ये लवकरात लवकर उपस्थित राहायचं आहे. कारण जो टायमिंग दिला होता 9:30चा तो होऊन गेलेला आहे. तरी पण आम्ही तुमची प्रतीक्षा करीत आहोत आणि तुमच्या येण्याची आम्ही वाट बघत आहोत. कारण कार्यक्रमाची शोभा ही सर्व आपल्यामुळेच असते आणि खरोखरच आपण या कार्यक्रमाची शोभा वाढवावी.
फिरायचा प्लॅन विथ किरण, इयान आणि यश आता इथे खाली उतरतील. हे किरण किधर जा रे बता ना. पगोडा. मी अजून एकदा पण पगोड्याला गेलो नाही आणि कसं जातात ते पण मला माहिती नाही. आता मला घेऊन जातात हे सर्व. इसकी गाड़ी इधर खड़ी है तो मुझे लगा इसका घर ये रहेगा. मैं सोच रही थी इतना अच्छा घर है इसका. इयानचं हे घर आहे. बापरे. देख मैं भी ब्लॉगर बन गई अमूल के साथ. तेरा क्या नाटक चल रहा था. केटी विजन के आके फोन कर, फिर बाबूलाल के फोन कर, शांतला के फोन कर. लोकेशन ले रहा था क्या. मैं रेनकोट लिया ही नहीं था. मित्रांनो आताची अपडेट ही आहे. मी माझी गाडी लावली इयानच्या घरी म्हणजे बिल्डिंगच्या खाली आणि आता आम्ही चाललेत पगोड्याला. फर्स्ट टाइम घेऊन जात आहे. बाजूला ना टेक्नॉलॉजी दिखालो. टेक्नॉलॉजी बारक्या पोराला बसत ना. टेक्नॉलॉजी. और ये हटा भी सकते हैं. आप कहाँ जा रहे हैं? ये देख निकाल भी सकते हैं. यान हॅलो. माझी तर फर्स्ट रोरो फेरी आहे. इयान ऑलरेडी गेलेला आहे. एक टायमाला गेला पण गेला आहे आणि माझी फर्स्ट फेरी आहे. यश तेरे फर्स्ट फेरी आहे ना हे. आणि किरणची पण फर्स्ट फेरी आहे. हां इयान एक्सपिरियन्स. तिकीट दे ना त्याच्याकडे हे यश होतं. तेरे पास आहे तिकीट. तेरे पास आहे ना. कसं बोलायचं असतं परत बोल ना. हां हा एक आणि 4 वडापाव. बस तेवढंच खायचं. गरम गरम वडापाव निघतील. गरम गरम वडापाव खायचे आणि मग चालायचा. देख भाई तूने इयान ने और मैंने क्या एक्सपायरी वाला माउंटेन ड्यू पिया है. अगर कुछ हुआ तो अपने को किरण घर पे लेके जाएगी. दोनों गाड़ी एक हाथ से चलाएगी. मैं निकल जाऊंगी. तुम लोग अपना अपना देखो. आंसर. ठीक है. अपने को मालूम पड़ा कि एक्सपायरी है
तभी भी पीना पड़ा। तेरे को वो भी दिखाना चाहिए था ना डेट। ये बिना पता चले ही पी गया पूरा। हाँ मेरे को पता चला फिर भी मैं खत्म किया। फिर मैं बोला अभी ले ही लिया है तो जाने दे, क्या करेगा अभी। पी के ही खत्म कर तुम लोग को बोलना चाहिए था ना। पियेंगे या मरेंगे दोनों। जाने दे अभी। देखेंगे। डर के आगे जीत है। हाँ इसलिए तो माउंटेन ड्यू लिया था, अभी पी लिया है, अभी देखते कि जीत होती है या हार होती है। पिछवाड़े से अभी 1:30 बजे है और अपन निकले थे 12 बजे। 1.5 घंटा 1.5 घंटा ट्रैवल। प्रॉपर, वो भी नाश्ता बिश्ता करके। हाँ लाइन पक्की मोठी है। मालूम ही नहीं। किरणने गुगलवरती बघितलं आणि ह्या जागेची आपल्याला थोडीशी माहिती देईल। किरण सांग ना। यहाँ पे एक साथ में 8,000 लोग मेडिटेशन कर सकते हैं। और इट्स वर्ल्ड लार्जेस्ट स्टोन पिलरलेस डोम। मेडिटेशन का एक्सपीरियंस बता ना, कैसे था। ठीक था, मतलब फर्स्ट टाइम ही किया, इतना कंसंट्रेशन नहीं हो रहा था। हाँ बार बार करेंगे तो अच्छा कंसंट्रेशन होगा। इयान, मेडिटेशनचा एक्सपिरियन्स तुझा। हा ठीक होतं, फक्त ते साऊंड। हा साऊंडचा थोडा, नाहीतर ते सगळं एकदम सुनसान असलं असतं ना हां ते तर थोडं म्हणजे अजून चांगलं होईल. आणि एक तर पण आपल्या डोक्यामध्ये जाम विचार असतो. ते तू किती 10 मिनटं बसलं तर नाही होणार, अर्धा तास तरी पाहिजे. त्या अर्ध्या तासमध्ये बरी तो झोप चालेल. आणि माझं कसं होतं माहिती आहे, मला तर पहिली गोष्ट आतमध्ये तो आवाज क्लिअर नव्हता येत आणि मी मेरा पहले स्टार्टिंग में मेडिटेशन हुआ पर वो साउंड क्लियर से सुनाई नहीं दे रहा था उस टाइम पे। ये इसके लिए ना और खुली जगह चाहिए थी। और उन्होंने कहा ना कि हम गुरुजी को, मतलब गुरुजी आएंगे और आपको मेडिटेशन बताएंगे, तो मुझे लगा कि एक्चुअली गुरुजी आएंगे और गुरुजी नहीं आए थे वहाँ पे। ते म्हणजे स्वतः गुरुजी नव्हते आलेले, ते तिकडे स्वतःच म्हणजे दुसरीकडे कुठे असतील आणि ते स्पीकरवरती तिकडे माईकवरती बोलत होते आणि ते स्पीकरवरती त्यांचा आवाज होता. म्हणजे ठीकठाक होता अनुभव. पगोडासाठी येण्यासाठी ना मित्रांनो, आमची जर तुमची जर पर्सनल व्हेकल असेल ना तर ते खूप तुम्हाला फायदेशीर ठरेल. कारण की रोरो फेरी तर 1-1 तासांनी आपल्या वसई डॉकवरून असतात. किती एक आमची गाडीचं 96 रुपीज काहीतरी पडलं आहे आणि तिकडून मग येते अपना ये ड्रॉप पॉइंट कौन सा था, रोरो से ड्रॉप पॉइंट कौन सा था अपना, भाईंदरला ड्रॉप पॉईंट आहे. मग तिथून गाडी काढायची आणि तिथपर्यंत यायचं. आणि येण्यासाठी आतमध्ये आलात की तिकीटचा काय प्रॉब्लेम नाही, म्हणजे फ्री एंट्री आहे. फक्त तुमची बॅग चेकिंग केली जाते. काय कुठलं पण तुम्ही जर खायचं सामान आणलं असेल तर मग ते तिकडे खाली काढून ठेवतात आणि जाताना तुम्हाला रिटर्न देतात. जर तुमची पर्सनल व्हेकल असेल तर तुम्हाला जरा इझी पडेल आणि चांगलं पण पडेल, यायला जायला कुठला त्रास होणार नाही. ठीक आहे मित्रांनो, आजचा आपण 15 ऑगस्टचा ब्लॉग इथेच संपूया. उद्या एडिटिंग करून टाकायचं पण आहे आणि उद्या जन्माष्टमी पण आहे. डाकूमाकूम करत आपल्याला फिरायचं आहे. सर उद्याचा पण जन्माष्टमी आणि मध्ये दहीहंडीचा पण ब्लॉग येईल आणि आजचा पण ब्लॉग मी लवकर टाकण्याचा प्रयत्न करेन. नाहीतर मग जर मी ब्लॉग टाकला नाही ना आज
आज म्हणजे एडिट करून उद्यापर्यंत टाकला नाही तर तो लांबणार, म्हणून मी आज कसं पण ट्राय करेन की ब्लॉग टाकायचा. ठीक आहे, बाय बाय.